नर्मदे हरे रामकृष्ण हरी. आपणा सर्व भाविकांसाठी खूप आणि महत्त्वाच्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणी घेऊन जात आहोत. आपल्याला जे संतांवरती भगवंतावरती आणि विशेष म्हणजे संत कवी महिपती महाराज आणि महिपती महाराजांनी रचलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांवरती प्रेम करणारे सर्व भाविक यांनी हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे की या ठिकाणी ग्रंथांची संतांची महती महात्म्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. संतांचं महत्त्व इथून समजलेलं आहे. असे महत्त्वाचं ठिकाण आपण कदाचित इथे गेला असेल किंवा माहिती नाही. जरी आपण कोणी या ठिकाणी गेला असेल तर नुसता गलता आश्रम म्हणजे गलत ऋषींपासून नावावरून झालेला, पण याचं सविस्तर माहिती आपल्याला ठिकाणी ऐकायचीच नाही तर सविस्तर आपल्याला पाहायचं सुद्धा आहे हे ठिकाण. म्हणून हा व्हिडिओ अत्यंत शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, काळजीपूर्वक पहा. नुसता पाहायचा म्हणून पाहू नका, तर काळजीपूर्वक आपण निरीक्षण करावं. हा व्हिडिओ ऐकावा ही सर्वांना विनंती आहे. कारण असे हे जे ठिकाण आहे आम्ही शोधून काढलेले असतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अखंड आम्ही करत राहू. हर रामकृष्ण हरी. आज ज्या ठिकाणी आलेलो आहोत हे ठिकाण अति पवित्र आणि अति विशेष हे जे ठिकाण दाखवणार आहोत, या ठिकाणाची जी माहिती सांगणार आहे ते म्हणजे त्याच्यासाठी असंच म्हटलं जाईल की शेवटी शोधूनच काढलं किंवा शोधून ते सापडवलंच असं ठिकाण म्हणजेच गलताजी, की याला आपण गलत आश्रम असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे ठिकाण आहे जयपूर म्हणजेच राजस्थान राज्यामध्ये जयपूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावरती अगदी चोहोबाजूने डोंगरच डोंगर आहे आणि असा पांढरा दगड आहे. तर अशा डोंगरामध्ये आणि या दोन्ही डोंगरांच्या दरीमध्ये असं हे ठिकाण आहे. एवढं सुंदर ठिकाण आहे की या ठिकाणामध्ये संत श्रेष्ठ हजारो वर्षापूर्वी गालव ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या तपश्चर्येमधूनच या ठिकाणी गलताजी नावाचं तीर्थ निर्माण झालेलं आहे. म्हणजेच ही तीर्थ म्हणजे या तीर्थाचे 3 कुंड आहेत. तसे 7 कुंड आहेत, पण 3 कुंड आपल्याला बघायला भेटणार आहेत. एका खाली एक कुंड आहे. ही जी कुंड आहे ह्याच्या खालचं जे कुंड आहे तिथं स्नान केलं जातं. त्याच्या खाली जी कुंड आहे तर तिथं स्नान वगैरे नाही करत, परंतु असे 3 कुंड आपल्याला बघायला भेटतील. आणि हे गलताजी आणि गालव ऋषी हे तीर्थ का दाखवायचं आणि या तीर्थाची काय महती आहे, तर त्याच्यासाठी आपण खूप भाग्यवान आहोत की अनेक वर्षापासून या ठिकाणाचा शोध होता. या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेशमधल्या ग्वाल्हेर नावाच्या शहरामध्ये सुद्धा भरपूर फिरलो, परंतु आम्हाला ते ठिकाण तिथं सापडलं नाही. पण राजस्थानमध्ये ते ठिकाण सापडलं. ते म्हणजेच संत श्रेष्ठ संत कवी संत महिपती महाराज, की ज्यांनी 284 संतांचे चरित्र ओवीबद्ध लिहिले. तर त्या चरित्र लिहिण्यासाठी ज्या संतांनी अगोदर चरित्र लिहिले त्यांचा आधार घेतला, त्यांच्या चरित्रांचा आधार घेतला. ते संत म्हणजे त्यांनी भक्तमाल नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि ते संत म्हणजे संत नाभाजी, की ज्यांचं जन्मगाव तसं त्यांचे आईवडील महाराष्ट्रातलेच होते. बघा कसं वळणाचं पाणी वळणालाच जातं. महाराष्ट्रातले होते, पण त्यांचे जे पूर्वज आहेत तर ते तेलंगणा त्या प्रदेशामध्ये गेले आणि तिकडंच राहता त्या काही काळाने दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये त्यांच्या वडिलांचं निर्वाण झालं नाभाजींच्या. नाभाजी हे जन्मताच अंध होते आणि ते अंध असल्यामुळे त्यांची आईने त्यांना घेऊन दुष्काळाच्या काळामध्ये सगळे लोक आपापल्या पोटाच्या निर्वाहासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले. तेव्हा आईसुद्धा जात असताना याच जंगलामध्ये आई त्या बाळाला घेऊन जात असताना आंधळा नाभा होता, त्यांचं नाव नारायण होतं. त्यांना घेऊन जात असताना मध्येच आईचा मृत्यू झाला पाण्या वाचून आणि ह्याच जंगलामध्ये नाभादास तिथंच रडत बसले, म्हणजे देवाचं भजन करत बसले. आणि त्याच ठिकाणी याच ठिकाणावरचे जे संत होते ते म्हणजे किलदेवजी आणि अग्रदासजी असे 2 संत त्या ठिकाणावरून जात होते. त्यांनी नाभादासांना बघितलं. त्यांचं नाव अगोदर नाभादास नव्हतं, पण त्यांना बघितलं आणि त्यांना अभय दिलं. सांगितलं ना भी म्हणजे आता तू भिवू नको, तुला आम्ही आहोत. आणि त्यांना दृष्टी दिली.
नाभादासजींना घेऊन या ठिकाणी आले, याच आश्रमामध्ये की ज्या आश्रमाचा खूप दिवसापासून आम्ही शोध करत होतो. हे घडलं म्हणजे कुठंतरी घडलंच असलं पाहिजे असा विचार करत या ठिकाणी त्यांनी संतांची सेवा केली, संतांचं उष्ट खाल्लं आणि संतांना अखंड भोजन खाऊ घालायचे. म्हणून त्यांना गुरूंनी आशीर्वाद दिला की संतांची सेवा करतो म्हणून संतांचे चरित्र लिहे. तर ज्या ठिकाणी संतांचे चरित्र महिपती महाराजांच्या अगोदर निर्माण झाले ते ठिकाण म्हणजे गलत आश्रम. म्हणजेच या ठिकाणी खाली तुम्हाला बघायला भेटेल तर त्या ठिकाणी त्यांनी संत चरित्र लिहिलेले आहेत. आणि त्याच ठिकाणी संवत 1640मध्ये संत तुलसीदासजी महाराजांची आणि त्यांची भेटसुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून असं पवित्र ठिकाण नाभादासजींच्या त्या ठिकाणी संत चरित्रांची निर्मिती याच ठिकाणी झालेली आहे आणि तुलसीदास महाराजांची भेटसुद्धा याच ठिकाणी झालेली आहे. असा हा आश्रम की ज्या आश्रमाची खूप दिवसापासून शोध चालू होता आणि तो शोध आज पूर्ण झाला. म्हणजेच तशी नाभादासजींची अजून समाधी मिळाली नाही, पण समाधी नाही मिळाली तरी काही हरकत नाही. त्यांचं कार्य ज्या ठिकाणी झालं, ज्या ठिकाणी संतांची चरित्राची निर्मिती झाली ते ठिकाण बघायला मिळालं किंवा ते ठिकाण सापडलं हेच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून आपण महाराष्ट्रातल्या मंडळींनी सुद्धा खूप यासाठी स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की भक्तमाल ग्रंथाची निर्मिती कितीतरी वर्षापूर्वी झाली, महिपती महाराजांचे कितीतरी अगोदर झाले आणि नाभादासजींनी संत चरित्र लिहिले पण त्यांची समाधी सापडत नाही आहे. पण त्यांच्यानंतर म्हणजे महिपती महाराजांनी सांगितलं, जो उत्तर देशी साचार नाभाजी विरंची अवतार तेनेही संत चरित्र ग्रंथ ग्वाल्हेरी भाषेत लिहिले असे. म्हणजे त्यांनी ग्वाल्हेरी भाषेमध्ये ते संत चरित्र लिहिले आणि उत्तर देशामध्ये आहे असं सांगितलेलं महिपती महाराजांनी त्यांचा पुरावा दिलेला आहे. पण नाभादासजींची समाधी सापडली नाही, पण महिपती महाराज की त्यांच्या नंतर महिपती महाराजांनी आपल्यासाठी ओवीबद्ध चरित्र लिहिले संतांचे आणि त्यांची समाधी, त्यांचं जन्मगाव, त्यांची कर्मभूमी आपल्याला सगळी माहिती आहे. म्हणून आपण त्या भूमीला वंदन करून, म्हणजेच ती भूमी म्हणजे संत श्रेष्ठ संत कवी संत महिपती महाराज देवस्थान, ते म्हणजे श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र हे ठिकाण ते आहे. आणि त्या ठिकाणाला, त्या भूमीला आणि महिपती महाराजांनी पुरावा, कारण कुणी कोणता काम करू शकतो पण ज्याने अगोदर केलं त्याला महत्त्व दिलं पाहिजे, हे पूर्वीपासूनच चालत आले आहे. म्हणून महिपती महाराजांनी नाभाजींना महत्त्व दिलं, नाभाजींचा उल्लेख केला म्हणून आपल्याला कळलं, म्हणून आपण या ठिकाणी येऊ शकलो आणि हे ठिकाण बघू शकलो. म्हणून असं महिपती महाराजांना आणि नाभादासजींना वंदन करून या ठिकाणी थांबते. नर्मदेहर रामकृष्ण हरी. जय नाभाजी, जय महिपती.